आज आपण 2 अक्षरी शब्द वाचन आणि लेखन पाहणार आहोत. त्याच्यातला हा चौथा भाग आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला शब्द आहे पेढा. पला एक मात्रा पे, ढला काना ढा, पेढा. मला एक मात्रा मे, वाला काना वा, मेवा. रला एक मात्रा रे, वाला काना वा, रेवा. रेवा हे एक नाव आहे. पेढा आणि मेवा तर सगळ्यांनाच माहिती आहे. पुढचा शब्द लिहूया पेटी. पला एक मात्रा पे, टला दुसरी वेलांटी टी, पेटी. फेटा. फला एक मात्रा फे, टला काना टा, फेटा हा लग्नात बांधतात, फेटा. बेटा. बला एक मात्रा बे, टला काना टा, मुलांना आपण बेटा असेही म्हणतो लाडाने, बेटा. तेल. तला एक मात्रा ते, लला ल, तेल. पेज. पला एक मात्रा पे, ज, पेज ही लहान मुलांना देतो आपण. त्यांचा एक प्रकारचा जेवणाचा पदार्थ असतो, पेज. बेत. बला एक मात्रा बे, त, बेत म्हणजे आपण म्हणतो ना आज काय स्पेशल आहे, तसं बेत. शेत. शला एक मात्रा शे, त. वेल. शेत सगळ्यांनाच माहिती आहे. वेल म्हणजे झाडाचा असतो, वेल. वेळ. वाला एक मात्रा वे, ळ, वेळ म्हणजे स्टाईल. वेध. वेध म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला आतुरतेने वाट पाहणे, वेध लागणे असं म्हणतात, वेध. वाला एक मात्रा वेध, वेध. वेडा. वाला एक मात्रा वे, डला काना डा, वेडा. बेडा. पेला. पला एक मात्रा पे, लला काना ला, पेला. वेणी. वाला एक मात्रा वे, नाला दुसरी वेलांटी नी, वेणी. फणी आपण लिहिले की नाही माहित नाही, चला लिहूया. फ, नाला दुसरी वेलांटी नी, वेणी, फणी, फणी. रेघ. रला एक मात्रा रे, घ म्हणजेच रेषा, लाईन. पुढचा शब्द लिहूया पे. पला एक मात्रा पे, रू. पेरू म्हणजे खायचं एक फळ आहे. इंग्लिशमध्ये त्याला गोवा म्हणतात, पेरू. चिकू. चला पहिली वेलांटी ची, चिक्कू. चवर अनुस्वार चिक्कू. चिक्कू पण एक फळ आहे. संत्री. सन, सवर अनुस्वार सन, त्री. त्रला दुसरी वेलांटी त्री. अजून कोणते 2 अक्षरी फळ आहेत बरं? चिक्कू, पेरू, संत्री, मोसंबी 3 अक्षरी आलं. अजून पेर. पला एक मात्रा पे, र, पेर पण एक फळ आहे. बोर. बला काना एक मात्रा बो, र, बोर. पोर. पला एक मात्रा पला काना एक मात्रा पो, र, मुलांना आपण पोर असंही म्हणतो, बोर, पोर. पुढचा शब्द लिहूया कैरी. कला 2 मात्रे कै, रला दुसरी वेलांटी री, कला 2 मात्रे कै, रला दुसरी वेलांटी री, कैरी. त्याचा पुढचा शब्द लिहूया कैची. कला 2 मात्रे कै, चला दुसरी वेलांटी ची, कैची म्हणजे सीझर. इंग्लिशमध्ये सीझर म्हणतात. कैदी. कला 2 मात्रे कै, दला दुसरी वेलांटी दी, कैदी म्हणजेच जे जेलमध्ये असतात गुन्हेगार त्यांना कैदी असे म्हणतात, कैदी. पैसा. पला 2 मात्रे पै, सला काना सा, पैसा म्हणजेच मनी, ते माहितीच आहे सगळ्यांना, पैसा. पुढचा शब्द लिहा बला 2 मात्रे बै, ल, बैल म्हणजेच ऑक्स. इंग्लिशमध्ये ऑक्स म्हणतात बैलला. च, ना, च, नाला
काना ना चना, चना ही एक डाळीचा प्रकार आहे, चना. रमा, र मला काना मा, रमा. रमा हे एक नाव आहे. मैदा, मला दोन मात्रे मै, दला काना दा, मैदा. मैदा. पुढचा एक शब्द लिहूया, थैली. थैली, थला दोन मात्रे थै, लला दुसरी वेलांटी ली, थैली म्हणजे पिशवीला थैली असेही म्हणतात. पुढचा शब्द लिहूया, गला काना एक मात्रा गोरा, रला काना रा, गोरा म्हणजे त्याचा रंग गोरा असतो, गोरा. गोठा, गला काना एक मात्रा गो, ठला काना ठा, गोठा म्हणजे जिथे जनावर राहतात त्याला जागेला गोठा असे म्हणतात. खोटा, खला काना एक मात्रा खो, टला काना टा, खोटा म्हणजे जे खोटे बोलतात, चुकीचं बोलतात. छोटा, छला काना एक मात्रा छो, टला काना टा, छोटा म्हणजे लहान. मोठा, मला काना एक मात्रा मो, ठला काना ठा, मोठा. बघा मी इथे काना बोलते, मात्रा बोलते, हे तुम्हाला बोलायचंच आहे. जोपर्यंत मुलं परफेक्ट वाचत नाही तेपर्यंत तुम्हाला काना मात्रा ह्या सगळ्यांचा उच्चार करायचा आहे. एकदा ते परफेक्ट झाले का मग तुम्हाला ते बोलायची गरज नाही. त्यांनी एखाद्या अक्षराला कोणताही स्वर लागलेला पाहिला, मग तो आ ते ई कोणताही स्वर असू दे, तर तो कोणताही स्वर लागला तर त्याचा उच्चार कसं करायचं हे त्यांना माहीत झालेलं असणार आहे. जेपर्यंत त्यांचं ते अंगवळणी पडत नाही तेपर्यंत तुम्हाला बोलायचंच आहे की मला काना एक मात्रा मो, ठला काना ठा, मोठा. ओके, पुढचा शब्द लिहूया, नोटा. नला काना एक मात्रा नो, टला काना टा, नोटा म्हणजेच पैशाला नोटा असंही म्हणतात. गोठा लिहिले का आपण, घोडा. घला काना एक मात्रा घो, डला काना डा, घोडा. घोडा, हॉर्सला घोडा असंही म्हणतात. गोड, गला काना एक मात्रा गो, ड, गोड म्हणजे स्वीट, एखादी गोष्ट गोड असते, गोड. मोर, मला काना एक मात्रा मो, र. चोर, चला काना एक मात्रा चो, र, जो चोरी करतो, थीफ असतो त्याला चोर म्हणतात. छोटा मोठा लिहिले का आपण, ओके लिहिलेला आहे. पुढचा शब्द लिहूया, झोका. झाला काना एक मात्रा झो, कला काना का, झोका. डला काना एक मात्रा डो, ळला कानाळा, डोळा म्हणजेच हा आपल्या बॉडीचा एक पार्ट आहे, डोळा, आईस. थोडा, थला काना एक मात्रा थो, डा. बघा इथे मी बऱ्याचदा रायमिंग वर्ड्स घेत आहेत, एका शब्दामुळे दुसरा शब्द त्याचा जवळचा आठवला जातो. डोळा, थोडा, झोका, थोडा, थला काना एक मात्रा थो, डा. पोथी, पला काना एक मात्रा पो, थला दुसरी वेलांटी थी, पोथी. ज्यात आपले देवाचे ग्रंथ वगैरे वाचतो त्याला पोथी असं म्हणतात. ओके, पुढचा शब्द लिहूया, टोपी. त्याला काना एक मात्रा टो, पला दुसरी वेलांटी पी, टोपी. जी डोक्यावर घालतो आपण, टोपी. धोबी. धला काना एक मात्रा धो, बला दुसरी वेलांटी बी, धोबी म्हणजे जो कपडे धुतो परीट त्याला धोबी असेही म्हणतात. बोका. बला काना एक मात्रा बो, कला काना का, बोका. बोका. नंतर मोका म्हणजे एखादा गोष्टीचा फायदा उठवणे, मोका मिळणे. मोक, मला काना एक मात्रा मो, कला काना का, मोका. बोका, मोका, मोका. पुढचा शब्द जोडा. जला काना एक मात्रा जो, डला कान डा, जोडा. बघा इथे आपण आज पण एवढे सारे शब्द घेतलेले आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ह्या 2 अक्षरी शब्दांची आणि मुलांकडूनही करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसह.
धन्यवाद.